जय गुरुदेव. छान वाटलं. ऐकू आलं ना सगळ्यांना? हम्म. चला बोला आता. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. आज परमपूज्य गुरुदेवांनी प्रवृत्ती आणि निवृत्तीवर ज्ञान सांगितलं. गुरुदेव म्हणतात की जेव्हा आपण निवृत्तीमध्ये असतो, प्रवृत्तीमध्ये असतो, तेव्हा आपल्याला दोष दिसतात आणि ते दोष दिसणं चांगलं आहे, कारण आपण ती दुरुस्त करू शकतो. म्हणून निवृत्तीमध्ये असताना दोष दिसणं पण गरजेचं असते. आपल्याला त्यात सुधारणा करता येते प्रवृत्तीमध्ये असताना. आणि निवृत्तीमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपण मुक्त असतो. पण निवृत्तीमध्ये जाण्यासाठी अगोदर आपल्या सगळ्या दोषांची मुक्तता व्हायला पाहिजे. आणि निवृत्तीमध्ये गेल्यावर आपल्याला कशाचा मोह राहत नाही आणि सगळीकडे आनंद दिसतो. कारण प्रवृत्तीमध्ये सगळं दुःख असते, निवृत्तीमध्ये आनंद आहे. आणि अजून एक गुरुदेव सांगतायत की एका क्षणामध्ये मला असं ज्ञान प्राप्त झालं, मला म्हणजे अष्टवक्रांना, की हा सारा संसार समजलं तर माझा आहे, नाही तर तो काहीच नाही, असं पण गुरुदेव सांगतायत. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. हम्म. चला अजून. काल आपल्याला कुठलं ज्ञान होतं आपलं कालचं? थोडस रिवाइज करा कोणीतरी. कालचा आपला संकल्प काय होता? प्रकांड ज्ञान मिळवण्यासाठी मनाची शांती आवश्यक आहे. त्यासाठी साधना, सत्संग, सेवा हे करणं, नियमितपणे करणं फार गरजेचं. यस, करेक्ट. नियमित साधना, सेवा, सत्संग कशासाठी करायचं? मन शांत असलं पाहिजे, है ना? शांत मनाशिवाय बुद्धी प्रकांड होत नाही. नुसतं वाचल्यानं, वाचन केल्यानं, लिहिण्यानं, ऐकण्यानं बुद्धी प्रकांड नाही होत. त्यासाठी काय करावं लागते? मन शांत असलं पाहिजे, है ना? त्यासाठी काय करायचं आपल्याला सांगितलं. आणि कालचाच भाग पुढे आहे. अहो निरंजनो, है ना? मी कसा आहे? निरंजन आहे, शांत आहे, बोध आहे. हे काय आहे? निरंजन, शांत आणि बोध हे माझा स्वभाव आहे, प्रकृती आहे माझी, आहे की नाही? तर हे माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी कसा झालो? आश्चर्यचकित झालो. अहो, है ना? आता हे करण्यासाठी आपल्याला जो विवेक असतो त्या विवेकाचा वापर करावा लागतो. तर कसा वापर करायचा हे अतिशय सुंदररित्या सांगितलेलं आहे. आपल्या जगण्याच्या दोन अवस्था आहेत. एक आहे प्रवृत्ती आणि दुसरी आहे निवृत्ती. आपण दररोज ह्या दोन्ही अवस्थेतून जातो. जेव्हा जागे असतो तेव्हा काय आहे? प्रवृत्ती आहे. आणि जेव्हा आपण निद्रेमध्ये असतो तेव्हा काय? निवृत्ती आहे की नाही? हे झालं आपल्या शारीरिक जगण्याचं झालं.
पण मनामध्ये सुद्धा प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीचा हे असलं पाहिजे. म्हणून गुरुदेवांनी काय सांगितलंय की ज्ञान काय आहे, काय समजलं पाहिजे, की प्रवृत्तीमध्ये केव्हा राहायचं आणि निवृत्तीमध्ये केव्हा राहायचं. नाही तर आपली गफलत काय होते, प्रवृत्तीमध्ये आपण निवृत्तीसारखं वागतो आणि निवृत्तीमध्ये प्रवृत्ती जागृत होते, आहे की नाही. जेव्हा सगळं सोडून देऊन विश्राम करायचा, मग त्यावेळेस आठवते माझी सून बरोबर नाही, मुलगा सुनेच ऐकायला इतके दिवस बरा होता, आता काय ऐकणं गेलाय, आहे की नाही. किंवा माझ्या आजूबाजूची माणसं, त्याच्यातले दोष, हे सगळं केव्हा आठवते, जेव्हा निवृत्तीमध्ये विश्राम स्थितीमध्ये जातो तेव्हा. आणि प्रवृत्तीमध्ये काही करायचं असेल, हे काय चालत राहते, हे असंच आहे, हे जग असंच आहे, होत आहे ना असं. तर आपल्याला काय सांगितलंय, प्रवृत्तीमध्ये दिसलेले दोष दुरुस्त करायचे, ते घालवायचे, आणि निवृत्तीमध्ये आल्यानंतर हे सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे. तरच मन शांत राहते. प्रवृत्तीमध्ये दोष ठीक नाही केले तर निवृत्तीमध्ये पुन्हा त्याची आठवण येते, आणि निवृत्तीमध्ये विश्राम नाही केला तर प्रवृत्तीमध्ये कर्म होत नाहीत. होतेत का? नाही होत, आहे की नाही. म्हणून हा विवेक असणं गरजेचं आहे की केव्हा प्रवृत्तीमध्ये राहायचं आणि केव्हा निवृत्तीमध्ये राहायचं, निवृत्त केव्हा व्हायचं आणि प्रवृत्त केव्हा असायचं. आणि ते समजण्यासाठी चांगलं उदाहरण कशाचं दिलं, शीख समाजाचं. शिखांचे गुरु काय होते, त्यांनी प्रवृत्ती आणि निवृत्तीची गफलत करणाऱ्या समाजाला जागृत केलं. आणि जेव्हा हे समजलं सगळ्या शिष्यांना, तर त्यावेळेस त्यांच्या तोंडातून काय उद्गार आले, अहो, है ना, वाहे वाहे गुरु. काय गुरु आहे आमचा, किती छान ज्ञान दिलं आम्हाला, है ना. सतनाम वाहे गुरु, आहे की नाही. आणि मग त्यांनी काय दिलं, तर समाजामध्ये सेवा करा, पण डरपोक होऊन नाही, निडरपणे. आणि मग त्यासाठी हातामध्ये तलवार दिली आणि तोंडामध्ये गुरु नाम, त्याने नाम दिलं, सतनाम वाहे गुरु. आणि मग लोक जागृत झाले आणि अन्यायाच्या विरोधामध्ये मग उठले, आहे की नाही. आणि असंच अष्टावक्राचं झालं, जेव्हा आपल्या सॉरी जनक राजांचं झालं. जेव्हा अष्टावक्रानं सांगितलं, काय सांगितलं, की तुझं अस्तित्व कसं आहे, सगळीकडे तू आहेस आणि कुठेच नाही आहेस, आहे की नाही. सगळीकडे आहे पण कुठेच नाहीये. प्रवृत्ती आणि निवृत्ती. निवृत्तीमध्ये काय आहे, साक्षी भाव आहे, कुठेच मी नाही आहे, हे सगळं चालू आहे. आणि प्रवृत्तीमध्ये काय आहे, सर्व काही मी आहे.
जे काय दोष दिसतात ते कुणाचे आहेत? माझे. कुठे काय गडबड दिसते ती कुणाची आहे? माझी आहे. आणि जोपर्यंत हे माझा भाव येणार नाही तोपर्यंत मी त्याला ठीक नाही करणार. मी करेल का? नाही करणार. ते काय भगवान सरच आहे, मला काय देणं घेणं आहे? होईल का ठीक? नाही होणार. जेव्हा ते माझं आहे, भगवान सरही माझे आहेत आणि त्याच्यात असणार जे जे काही न्यूनता आहे ती पण माझी आहे, तर त्याला मी ठीक करू शकेल. नाही तर नाही करणार. म्हणून काय सांगितलं? मी सगळीकडे आहे आणि मी कुठेच नाहीये, हे माझं खरं अस्तित्व आहे. पण अज्ञानी माणूस काय करतो? जिकडे सगळीकडे असण्याचा भाव असायला पाहिजे तिथे मी कुठेच काहीच नाही. माझ्याच्यानं काय होते? मी काय करू शकतो? आपली काय ताकद नाही, आपल्याला काही गरज नाही. आणि मग जेव्हा निवृत्तीमध्ये येतो, मी कुणीच नाही हा भाव जेव्हा यायला पाहिजे, तेव्हा मग सगळं ह्यानं ठीक केलं नाही, त्यानं केलं नाही, याच्यावर दोष द्यायचा, त्याच्यावर दोष द्यायचा, सगळ्यांवर दोषारोपण करायचं. आणि मन मग अस्वस्थ होते. आपल्याला विवेक दिलेला आहे आणि त्या विवेकाचा वापर करून प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय माझं स्वतःच जे अस्तित्व आहे, निरंजन, शांत, बोध, हे मला समजणार नाही. आहे ना? समजलं ना सगळ्यांना? खूप चला, छान समजलं सर. आजचा भाग खूपच सुंदर आहे आणि तुम्ही विश्लेषण पण खूप छान ज्ञानाच्या रूपामध्ये सांगितलं. फारच सुंदर आहे. कसं आहे, ते समजणं गरजेचं आहे. जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत कृतीमध्ये नाही उतरत. जय गुरुदेव. हा, जय गुरुदेव. म्हणजे प्रवृत्ती म्हणजे द्वैत भाव आणि निवृत्ती म्हणजे अद्वैत भाव, असा आहे का? नाही, तो थोडस वेगळं आहे. जागृत असणं म्हणजे जागे, पण सरळ सरळ सोपं. आपण जागे असतो त्यावेळेस कुठे आहोत? आपण प्रवृत्तीमध्ये. प्रवृत्तीमध्ये. आणि जेव्हा विश्राम स्थितीमध्ये असतो तेव्हा आपण कुठे आहोत? निवृत्तीमध्ये आहोत. प्रवृत्तीमध्ये सुद्धा अद्वैत भाव आहे, निवृत्तीमध्ये सुद्धा अद्वैत भाव आहे. द्वैत भाव हे अज्ञानाचं लक्षण आहे. अज्ञानी माणूस द्वैत समजतो, पण ज्ञानी माणूस व्यवहार करताना जेव्हा तो व्यवहार करतो त्यावेळेस अद्वैताचा भाव व्यवहार द्वैताचा. आतमधून भाव काय आहे? हा माणूस आपला आहे, प्रेशर. है ना? हा माणूस कोणाचा आहे? माझा आहे. पण व्यवहारामध्ये समजा मी आता व्यापार करत आहे, तर मी एका ह्याचं 10% माझं स्वतःच 10% जे
नफा आहे, कमिशन आहे, ते मी ठरवलंय. तर तो मला द्यावा लागेल, म्हणजे तो घ्यावा लागेल मला. पण भगवानराव माझ्या जवळचे आहेत, भगवान सर, म्हणून त्यांना 5%. आणि भक्तिताईचं काय माझी तेवढी ओळख नाही म्हणून त्यांना 10%. मनीषाताईला 15%. आणि किशोरचा माझा काही संबंध नाही, घ्या ते 20-25 काय घ्यायचं ते घ्या. हे झालं द्वैत. पण अद्वैत काय आहे? हे सगळेच माझे आहेत, कोणी दूरचा नाही, कोणी जवळचा नाही. पण मी व्यापार करतोय, मग त्या व्यापारासाठी मी ठरवलेलं जे 10% आहे ते सगळ्यांसाठी सारखं आहे. है की नाही? समजलं की नाही? ह्याला म्हणतात समाधी स्थिती. ही काय आहे? समाधी स्थिती. म्हणून गुरुदेवांनी आपल्याला काही याच्या पूर्वी सांगितलेलं होतं बघा, जागे डोळे उघडे असताना सुद्धा आपण समाधीस्थ असतो. केव्हा असतो? जेव्हा मनाची आपली जी अवस्था आहे, मनाची जी स्थिती आहे, आपली बुद्धी जी आहे, ती बुद्धी कशी आहे? समस्थितीमध्ये आहे. कारण सगळ्यात गडबड करणारी कोण आहे? बुद्धीच आहे. हा जवळचा, तो दूरचा, आहे की नाही? हा चांगला, तो वाईट, हे अनालिसिस कोण करतंय? बुद्धी करते. पण जेव्हा बुद्धी समस्थितीमध्ये असते तेव्हा आपण समाधीस्थ असतो. आहे की नाही? लक्षात आलं ना? द्वैत आहे हा भाव आपल्यामध्ये आहे, म्हणजे कुठेतरी आपण ज्ञानामध्ये कमी आहोत. व्यवहारामध्ये सुद्धा भाव अद्वैत, पण व्यवहार द्वैत. आणि निवृत्तीमध्ये सगळंच अद्वैत, कारण ती सूक्ष्मता आहे. आणि जसं जसं आपण सूक्ष्मतेमध्ये जाऊ, जसं जसं आपण आतमध्ये खोल जाऊ, तसं तसं काय आहे? अद्वैत भाव, एकत्वाची जाणीव, एकत्वाची अनुभूती. आणि स्थूलतेमध्ये जेव्हा असतो आपण, तेव्हा काय आहे? वेगवेगळेपण. आहे की नाही? नाही तर गफलत होते. आपण सगळे एक आहोत हे समजत असताना मग दुसऱ्याच्या खिशातले पैसे काढून घ्यायचे. आपण तर सगळे एकच आहेत. असं चालेल का? नाही चालणार. किंवा आपण गुरुचं महत्व सांगितलेलं आहे. मग त्या गुरु आणि शिष्य हे जेव्हा करतो आपण, तर तिथे कसं आहे? द्वैत आहे. आणि द्वैताची जाणीव सुरुवातीला झाल्याशिवाय आपण अद्वैताकडे जाऊ शकत नाही. जाऊ शकतो का सांगा तुम्ही? नाही जाऊ शकत. ती जाणीव जेव्हा दृढ व्हायला लागते, जेव्हा आपण सूक्ष्मतेमध्ये जातो आपण, मग त्यावेळेस काय होते? गुरु, शिष्य आणि ईश्वर एकच आहे. पण त्या ज्ञानाच्या तेवढ्या पात्रतेपर्यंत जेव्हा गेलो आपण, तेव्हा ती अवस्था येते. तोपर्यंत हे असं आहे. समजलं ना? अजून कोणाला काय विचारायचं?
कसं आहे, हे ज्ञान आपल्याला एकदा समजलं ना की आपल्या वागण्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या कृतीमध्ये आणि आपल्या शब्दांमध्ये आमूलाग्र बदल होतो. बरोबर आहे सर. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. हे ज्ञान वारंवार श्रवण करण्याचं कारणच काय? तेच कारण आहे की आपले विचार, आपली वाचा, आपली कृती ही शुद्ध झाली पाहिजे. आणि तोच मार्ग मुक्तीचा मार्ग आहे.